मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. सरपंच. पाटील साहेब बसा 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 बसा. अरे काय सरपंच, अरे कसं व्हायचं कामाचं इतकं निवांत झोपून? हा काय सांगा पाटील साहेब तुम्हाला शेतकऱ्याची परेशानी राव. बसा. का ना आता ही काय लय तण झालतं बागात. हा हा हा. रोटर केलं, अच्छा. ट्रॅक्टरला लावलं वाट. बर 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 बर. म्हणलं आता जरा ऊन झालतं, हा हा. थोडं म्हणलं लोळावं, तेवढ्यात तुम्ही आलात. कस काय येणं केलं गडे? काय सांगू काका, लय डोक्याला टेन्शन आहे. टेन्शन? आणि मग काय टेन्शन काय शब्द तुमच्या तोंडात शोभतो का? तुम्ही राव एकमेव माणूस असेल, तुम्ही कधीच टेन्शन घेत नाहीत कुठल्या गोष्टीचं. मला तर आश्चर्यच वाटायला लागलं राव पाटील साहेब. अरे दुसरं कशाच टेन्शन आहे, एकट्या भाडकाव सूर्याचं टेन्शन आहे. अहो तुम्हालाच पाटील साहेब टेन्शन आहे गाव सूर्याचं. माझी पाक आईने टाकली राव त्याने. काय ते दिवशी माझ्या महागच लागलं, मला गादी दी मला गादी दी म्हणून. आता विचार करा बरं तुम्ही, माझी गादी त्याला कशी देऊ मी? अहो मला टेन्शन आहे, नाही तर काय उगा. काका इतकं कसा माय घाले बिघडला असं. अहो ते माझ्याकडं आलतं, पैसे द्या म्हणत होतं, नवी गादी घ्यायची मला. हा पाटील साहेब तुम्ही ह्याच्या डोहना मग काहीतरी काम लावा हो. रात्रंदिवस सारखा कामात पाहिजे सूर्या. त्याशिवाय आवलाद ना ही लाईनवरच यायची नाही. अहो काय झालंय, तुम्ही मोकार लाट करून ठेवला होता त्या आवलादीचा, म्हणून हे आप तुमच्या बोकांडी बसले ती. नाही तर चांगलं तासात असल्यावर काय टेन्शन घ्यायची गरज आहे तुम्हाला बरं? कशाचं काका, कशाचं काम म्हणता? अहो काम सांगा, त्याचं वाटोळं केलेलं आहे. प्रत्येक कामाची मागणी दिली, काय करू त्यासाठी, काय काय केलं नाही, सगळ्याचा उन्हाळा केला आहे. आणि काय काम सांगू म्हणता? तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं सूर्याचं, काय आहे ते मी बघतो. पर त्या बाईचा तेवढा बंदोबस्त करा गडे त्या मॅडमचा. लयच राव कडुडक बाई म्हणती, तेवढं मेळ करावं लागतं वा तुम्हाला. तुमचे हात जोडतो गडे. ही सूर्याचं मी बघतो मापला मी, तुम्ही त्याचं नका टेन्शन घेऊ. ए काका, अरे त्या बाईचं कशाला टेन्शन घेता? अरे तिचा बंदोबस्त केला मी. बंदोबस्त म्हणजे अरे तिची वाट नाही लावली तर मला पाटील म्हणू नका. हा मग अहो पाटील साहेब तुम्हीच म्हणल्यावर मी काय ह्याला काळजी करतो. पण आपल्या सूर्याची जर पोलिसांनी गेम वाजवली का लय अवघड होईल बघा. इकून ते पोरगं राव तुमचं ती. त्याच्या केसाला सुद्धा ढका लागू देत नाही. तुम्ही एक काम करा, त्याच्यावर लक्ष ठेवा. अरे ती लागलंय गाद्या हुडकी तिंडायला. पाटील साहेब तुम्ही काय काळजीच करू नका बरं. अरे मी कशाला काळजी करतोय काका? हा मला वाटतं कुण्या पुरुषुरीच्या आणि नादी लागून येते ना. पाटील साहेब लहान तोंडी मोठा घास घेतो बरं का मी. पर का नाही सूर्या सेम तुमच्यावर गेलाय बघा, काय फरकच नाही बघा जातीत त्या. अरे ती झवणं माझं म्हणल्यावर कुणावर जाईल? हा आणि आम्ही बी तीच आई घातली तरुणपणात, सगळ्या उसाने गाड्याच धिंगाणाच. आणि त्यानं गाडीचं नाव काढलं की मला टेन्शन यायला. बाया 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 पाटील साहेब तुम्ही बी चांगल्या उसात कांड्या कचाकच पिळल्यात काय कडे. अवघड गोष्टीत गडे. काका ज्या त्या वयात त्या गोष्टी घडतच असते, त्या तरुणपणात घडणारच आहे ती. पाटील साहेब तुम्ही कशाला लोड घेता तो? त्याचं वय उसाच्या कडीने फिरायचं. काका मी त्याचा कशाला लोड घेतो? अहो ती मध्ये पोरगी मारून टाकली. हा ते आपल्या सूर्याच्या मागं लपडं लागलं पोलिसाचं, आणि कुण्या पोरी सुरीच्या मागं लागून पुन्हा आणि नवं लपडं आपल्या मागं यायचं. हा आणि तिने स्तराची पाळी आपल्याला यायची, म्हणून काळजी वाटते. पाटील साहेब मला असं वाटतंय बरं का, त्या छकुलीचा खुनाचा तपासणं आपणच काढू बरं. काका साहेब तुम्ही म्हणता तीच गोष्ट खरी आहे. अहो आता मी काय करतो, माझी खास 5-4 माणसं नेमतो त्याच्यावर, आणि त्या खुनाचा तपास लागलाच पाहिजे असं त्याला ठणकावून सांगतो. अहो त्याच्याशिवाय ह्या गोष्टीचा निकाल लागत नाही काका. पाटील साहेब ही गोष्ट तुम्ही जर मनावर घेतली का, अहो झटक्याला निकाल लागायला काय लागतंय हो. तेवढं वजन आहे राव तुमचं. काय काका ती नवी PSI आली आहे ना, तिची उद्याच गाठ घेतो. पाटील साहेब तुम्ही जायचं ना तिला भेटाय, ती होऊन आली पाहिजे तुम्हाला भेटायला. काका तुम्ही म्हणता तीच करू आपण, पण त्याच्या अगोदर एक माहिती काढा. त्या बाईला काय आवडतं, तिचा स्वभाव कसा आहे, तिला हवं नको काय, ह्या सगळा तपास काढा. म्हणजे आपल्याला काय होईल, चापचायला जरा बरं पडेल. अगं बाया 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 तसलं काम होईल अहो झटक्यात. चालतंय काका, पण
सूर्या भाडकव कुठे आहे? त्याला घरी यायला सांगा. फिरत असन कुठेतरी बोंबलत गाद्या हुडकीत ती. काका त्या गाडीचं नाव काढलं ना मला जास्तच टेन्शन यायला लागलंय बरं. पाटील साहेब तुम्ही काय टेन्शन घेऊ नका कडे. आपला सूर्यराव नंबर 1चा पोरगा राव ती. त्याला नाही व्हावं लागणार गादी. त्याच्या मित्राचं लग्न झालंय, त्याचं लागल्यात गुडघं फुटाय, त्याच्यामुळे ती गादी खुडकीत बोंबलत हिंडतय. त्या आई घाल्याला उकांड्यात झोप म्हणा. हा म्हणजे गुडघं फुटणार नाहीत. तू मजा करणार आणि माझ्या पोराला गाड्या हुडकायला लावणार होय. हा काका तो आय घाल्या दाखव, त्याचं गुडघं सांगतो त्याच्या माईलावर सांगतो. अहो पाटील साहेब मित्र प्रेम असते. एकदा जीवाला जीव जुटला की मित्रासाठी काही बी करतो हो माणूस. अशी पद्धत आहे ती. अरे असलं कसलं मित्रप्रेम. माझ्या पोराची आई निजली ना. हा पाटील साहेब तुम्ही असल्या चिल्लर गोष्टीचं काय हल नादी लागला तो. मस्त पैकी जाऊ आता उगा कोट्यावर असं गार डेऱ्यातलं पाणी पिऊ. अवघा नंबर 1 गावरान फ्रीज आहे ती. हा चला बरं मग गोटा. बरं चला. आता पियारावा म्हणलं जरा. हो हो आहे गेले. आता काय असले छिनाल धंदे चालू केले काय? अय येड्या भोकाच्या, तो बाप काय खाऊन चालला होता काय माहिती. तो सारखी दलिंदर आवलात जन्माला आली. एवढं सुंदर काम करतोय, भांडे घासायचं म्हणतो छिनाल धंदे. अरे आहे गेले, बायको नव्हती तेव्हा ठीक होतं ना. अरे आता घरात बायको असताना जर असं करतोच म्हणलं आता काय बोलू मी तुला. अरे सूर्या बायकोचं लय दुखायला लागलंय. हा कुठं आहे तू वहिनी? ती काय तिकडे झोपली कुठं? तिकडे माग. तिला म्हणलो तू आराम कर, मी करतो सगळे काम. हे काय आता भांडे घासला का कपडे धुवायचेत मला. कपडे? सगळेच कपडे धुवायचे तो काय? आता बायकोचं दुखत म्हणल्यावर कोण करीन काम बरं. बायकोची बी सगळी कपडे? अरे सूर्या आता बायको मै म्हणल्यावर मलाच करावं लागेल ना. गावातले लोक येते का? होय अवघड आहे बाबा. हा? भावा हा आता आलं लक्षात माझ्या वहिनी का आजारी पडले. दणका जोरात दिसतोय. उशा धू धू. तो उशा दिल्या म्हणल्यावर काय निस्ता ढेंगाणा चालू आहे. बरं ऐक ना सूर्या, अजून 1-2 उशी आणून देतो वरी गुडघ्याच्या. अरे हे बघ ना फाटायला लागल्यात राव. 100% बघ. जेव्हा तू पोटात होता ना आईच्या तेव्हा आईनं घोडा बघितला असेल म्हणून तुझी अशी आई निजती. माय आई ना घोडा नसन बघितला बरं का, पण मी एकदा घोड्याचा कार्यक्रम बघितला होता. आणि तुला सांगतो सूर्या तेव्हापासून माझा आत्मविश्वास असा जागा झालाय ना, मला दमच निघत नाही. मग बायको जर आजारी नसती ना मा ढेंगाणा चालू असतो आतमध्ये. या इथं काय भांडे घाशीत बसलो असतो मी. लय बिना काय घालू, जास्त बी आत्मविश्वास जागा झाला ना गुडघ्याच्या उशा जात्या टारा टारा फाटून. फाटू दे ना उश्या, तू आहे ना दुसरे आणून द्यायला. अरे आहे का लय बी माझल्याने करू नको. पाडलं पाट्या त्या बायकोला आजारी. नेमकं काय काय दुखायला लागलंय त्यांचं? तू काय लहान आहे घर सूर्या, तुला कळत नाही का बाया माणसाचं काय दुखत असतं ते. भलतीच आई निजुली दिसते त्यांची. तुम्ही काय कमी आई घातली का आला मला शिकायला. तुला जशी आई घालायची तशी घाल. शाळेला तू वहिनीला बघून येतो मी. अरे तिकडे नक जो, ज्या रस्त्याने आलाय ना त्या रस्त्याने मागं जाय. हा झोपू दे तिला, दुखत आहे तिचं. ए आई घाल्या कामापुरता लय गोड बोलतो रे. तुझ्या तोंडावर कोण येते आई घाल्या मुतायला? जळकी तसाच. माझी वहिनी आहे तिला बघू दे. हा वहिनीची नाती लांबून बोल आणि लवकर जाय निघून. तुझ्या वहिनी अयो
भाऊजी तुम्ही या चहा करते तुम्हाला. नाही नाही नाही, चहा वाचून काय बंद पडले वय. बरं बरं, पण उद्या जर मला बरं वाटलं ना तर नक्की तुम्हाला चांगलं जेवण खाऊ घालते. नेमकं काय लागलं तुमचं दुखायला? अहो भाऊजी, तुमच्या मित्राला सांगा जरा तुम्ही समजून. एवढे हाल लावले ना माझे, दिवस बघत नाही आणि रात्र पण बघत नाही तो. काय करत लय चिकटून बोलायला लागलं माझ्या बायको सोबत. काय बोलत आहे काय माहिती भाऊ. खरं सांग का वहिनी तुम्हाला, त्या आय घाल्यावरनं घोड्याची सावली पडली. बाई, घोड्याची सावली? पटकन काढावरती सावली, म्हणजे माझी अशा हाल तरी नाही होणार. या सूर्याचं मला माहिती आहे, याचा मला भरोसाच नाहीये. माझ्या बायको सुद्धा उसात घेऊन जायला बसलोय आय घालत. वहिनी तुम्ही काहीच काळजी करू नका, आता मस्त आराम करा, काहीतरी करतो. आय घाल्या सूर्या, लयच लागलं रे माझ्या बायको सोबत गुलू गुलू बोलायला. माझ्या संग बोलला तू एवढा टाइम कधी? घरी वय तू सांगा तुम्ही. निघतो ना. दाखवतो माझा नंतर हिसका. निघ. हा बाय, इकडे जर आला ना या उलटनी डोकं फोडीन तू. निघ. दाखवतो माझा. हा चल तिकडे दाखव, कोणाला दाखायच ते. काय हो तुम्ही पण? तू पण डोकं फोडीन बर का. डोकं तू अहो पण ते काळजीच करत होते ना. हा असं का काळजी करीत होते का? गुलू गुलू चाललं होतं बोलायचं. काय पागल माणूस आहे हा. हे म्हातारं कवा निघले घरी येऊन, आता भलताच उशीर लावायला लागले. नाही म्हणलं कुठंतरी वाटाच आडी होतं म्हाताऱ्याला, पोटा पाण्याचं मेळ लावावं लागेल ना. येत आहे का नाही? आलो रे, आलो 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 आलो. आईला ही अवलाद आली काय गावावर आणि हा, याला दाखवतोच माझा हिसका कस काय ते. हा हा, आला काय भाडकाऊ गावावर हा, लोकाची तेल लावून हाणायला. राम 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 आहे आपा, राम राम. किती वेळ झालं वाट बघतोय. बसा ना खाली, बसा ना आपा. इतक्या दिवस लोकाची उबाटे हाणली आणि आता का बसून हाणायची काय भाडकाऊ? यो आपा, तसला हाणाहाण्याचा कार्यक्रम बंद केला मी आता. आता इमानदारी एक इमानदारी. ए बियाण्या, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नसते बरं का. हा अहो आपा, तुम्हाला विश्वास बसणार नाही मला चांगलं माहिती आहे. ही बघा लिस्ट काढली म्या. रुपया ना रुपया देणार आहे बघा. हो का, तुमचं सुद्धा नाव आहे. रुपया रुपया देणार आहे मी, रुपया ना रुपया. शहरात जाऊन बऱ्याच लोकांच्या आईला भंगी लावून आलाच काय की. अयो आपा, भंगे मुळे कशा? आम्ही स्वतःच लागलो त्याचा कच कामा धंद्याला. नाही नाही, तुझ्याकडं बघून मला तसंच वाटायला लागलंय. हो, तूच लागला असशील कामाला, पण खालून वरून लय चकाचक करून आलास ना. हा आपा, तुमचाच आदर्श डोळ्या पुढं. हा, आणि शहरामध्ये माहीत नाही तुम्हाला कसं असतंय. वरी चकाचक ठेवलं म्हणजे खालचं भागत आहे. इकडे जाऊन बऱ्याच जणीला हो आपा, इंधन ठकाठक ठकाठक चालतंय तो ठकाठक चालून द्यायचं. पुन्हा काय, एकदा इंजन दूर मारायला लागलं की पुन्हा भितडाकडे तोंड करून झोपायचं. ए, तू पुन्हा सावकाश भेटाडाला भोक पाड. हा, मी चलतो, मला काम आहेत. आपा थांबा 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 थांबा. तुमचं कसलं पण महत्त्वाचं काम असू द्या, मी करतो. अहो तुमचं काम आणि माझं काम काय वेगळे का? अहो तुमचं ते माझं, माझं ते तुमचं. ए राम्या, तू मिटवण्यासारखं काम नाही रे हे. पोलिसाने आपल्या सुरजेवर उगच्या खुनाचा आळ घेतलाय. अयो, हे तो लय मोठा मॅटर झाला आपा.
पण आपा तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. ए राम्या, अरे तिथं शेळ्या मेंढ्याचं काम नाही, तिथं वाघ लागतो. वाघ लागतो रे. जाऊन झोप जा घरी. हो आपा, शेळ्या मेंढराला कमी समजू नका. जिथं वाघ घुसत नाही ना तिथं मेंढरे बी घुसतात. नको तिथं. हा ए राम्या, अरे तू बाला टोलेचा आहेत मला माहिती आहे रे. तू बोलू देत असतोस होय. आता उद्या निवांत का नाही बघू बेत पाण्याचं करू मस्त. हो तुम्ही खाटखुट्याचं बघा, मी पाण्याचं बघतो. ए राम्या, अरे ते खाटखूट मी बघतो रे, पण ते पाण्याचं जमत नाही बघ. हा तू विसरला काय? बरोबर आहे, माझ्याकडून डोक्यात आहे. तुम्हाला टाकाटाकी जमत नाही, पण ठोकाठोकी चांगली जमते. ए भाडकऊ, तुला उद्या बघतो रे, मला आता वेळ नाही. हां हो आपा, नीट जावा बरं का. रस्ता लय खराब झालाय आणि हातात नीट झाला म्हणलं दोतराचा स्वागा. ए भाडकऊ, माझी नको काळजी करू. दुसऱ्या सुरजेची तुम्हाला तयारी करायची आणखीन. मला सगळी भोकं माहिती आहेत. आपा, तुम्हाला जरी प्रत्येक भोक माहीत असला ना तरी ती भोक कसं बुजायचं ना हे रामाला चांगलं माहीत आहे. रामा, तुझी डाळ शहरात नाही शिजली पण हिथं चांगली शिजणार आणि शिजणारच. हा लाग कामाला लाग. ठोकायला लागले. वहिनी, काय हो भाऊजी? ही अक्षयला बोलावं बाहेर. ते कामावरती गेले. काय काय मालकाला कारण सांगून माय बायकोला बॅग कामावर? हा. अहो मी कामावूनच आलो नाही तिथं. चाले आई घालो सूर्या, मी नसते माझ्या बायको संग गप्पा मारतो बाई. हा नाही तिथं मालकाने कुठे दुसरीकडे कामाला लावलं असेल त्यांना. पण आई घालीला पण कळलं पाहिजे ना. ते आई घालं संग काय गप्पा माराव. होय राव, दुसरीकडे कुठेतरी लावलं असेल. हा एक काम करा, त्याला आलं का आधी त्याला सांगा सूर्य आलता म्हणून, लय महत्वाचं काम आहे. नाही मला डाऊटच होता आई घाल्यावर. लय दिवसाचा माझ्या बायकोवर डोळा याचा. अरे पण या आई घालीला कळलं पाहिजे ना, कशाला गप्पा माराव. बरं सांगा मग त्याला आल्यावर. येऊ का? भाऊजी ऐका ना, काय वहिनी? तुमच्या मित्राने ना हा दरवाजा आपटून आपटून कडीच खराब करून टाकली. बसतच नाही. तुम्ही ठोकून देता का? हायला वहिनी, मला जमून का ठोकायला? बघा ना एकदा. जमलं तर ठोकतो मी. हं? आत गेला सूर्य माझ्या घरात. काय झालं बघू दे. हे बघा इथे. अहो ही वाकडं झालं. थांबा बरं, कशी लागते का मला बघू दे बरं. अयो देवा, आय द्या दुपार माय बायकोला घेऊन सूर्य घरात गेला. अयो काय करू मी आता. अयो वहिनी, हा? त्याच्यामुळे दावा बांधलं होतं काही. हो ना बघा, अयो लागतच नाही ती. घुसतच नाही किंवा वहिनी. ठोकावं लागते त्याला. बघा बरं. याला दाखी तुम्ही. हाय हाय घाल्या, दरवाजा उघड. दरवाजा उघड तू. राक्ष तुला अरे. ऐक खाले. काय करतो माय बायको सांगू तू. अरे हाय घाले, शेण खाती काय तू. अरे मी कडी बसतो. करी बसतो. अरे तुला येत नाही काय धमारी. भावा कडी बसतो, तुझी शपथ लाव. अहो तुम्हाला काही गैरसमज होतोय. आपला दरवाजा लागत नव्हता ना. लागत नव्हता. मग याला घेऊन गेली का तू आतमध्ये दरवाजा लावायला. तुला बेटे कळतंय का नाही रे? काय? बुकीत घालीन बघ. बुक्की घालीन, डोक्यात घालीन तो. अहो थांबा तुम्ही. आपली कडी लागत नव्हती. मी त्यांना म्हणलं. लागत नव्हती मग याला कशाला बोलून तो घरात. मी नाही बोलवलं. अरे तुला काय डोकं बिकं आहे का नाही रे? मला डोकं नाही काय घाले. तुला बटे दातच पाडे. मला कडीला येतो तो. खोटा बोल नको तू. मला माहिती आहे ना माय बायको डोळा होता तू. काय घाले तू. हा बाहेर तू बाहेर ये. तुला गप्प म्हणतो बरं का? काय गप म्हणतो. मित्र म्हणायचं लायकीचं नाही तू. तिकडे रे सांग तुमचं काय चालू सांग. मला सांग काय चालू आतमध्ये. तुमचा काही गैरसमज होतोय. शांत बसतो का? मी तुला बघायला आलतो इथं. मला बघायला हा. मग मी बाहेर होतो. मग बायकोला बघायला गेलता का आतमध्ये. हा काय घाल्या तुझ्या तोंडाला लागण्यात काय अर्थ नाही. घाल तुझ्या जशी घालायची तशी. आजपासून मला बोलायचं नाही. तोंड बघू नको माझं. अरे बोलायचं लायकीच आहे का तू. तुझ्या आतमध्ये अहो,
काय घालायचं जीवच घेऊ तुम्ही आज. पाटील साहेब तुम्ही तसं म्हणत ना त्याच्यापेक्षा जबराट नियोजन केलंय बरं मी. बरं काका, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या बाईला कसं करायचंय ह्याचं नियोजन केलंय का? काय पाटील साहेब ते बी आता मीच सांगायचं होय. ती काय सांगायची गरज तुम्हाला? तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसं आडवं उभं झटका हाणायचं ना ती हाणाकडे. हे काकाराव, तुला रस्ता सोडून भलतीकडं जायची सवय. आर बाबा त्या बाईचं काय करायचंय? हो तिची बदली करायची का तिला दाबू? हो ह्याच्याबद्दल तुला विचारतोय काका. पाटील साहेब माफ कराकडे. तुझी काही चूक नाही. आता तुझी बायकोच घरी नाही म्हणल्यावर हो तुझं घुंगरू खुळखुळ करणारच की. पाटील साहेब तुमचं तर काय बी असतंय बरं, पण एक गोष्ट खरी गडे, बाईशिवाय जीवनात अर्थ नाही बा. ए भाडकवच्या, तुझं बी फिरून फिरून गोड त्या बाईपशीच आलं काय? हाय का आता आपण नुसतं जोपाय पुरतीच बाई लागते होई. अहो सुखात दुखात अनंत अडचणी असतात हो, त्या विषयावर बोलतोय म्हणलं मी. काका तुला निजायचं तर खरं, हा भोंगळा कसा हो? अरे काय माणूस आहे. आपा माझ्या तोंडाला कुलूपच लावून टाकतो बरं मी. तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे काय सोपं गोष्टी का? अय आपा राम राम आहे. ए भाडकव, अरे तुझ्या जीवावर काय करावं का नाही रे? इतका वेळ असतो रे. अहो आपा तुमच्या टावरला संध्याकाळी फुल रेंज असते, पण आमचा जरा वेगळा खेळ आहे. नाही जसं जसं तांबडं फुटल तसं आम्हाला फुल रेंज येते, मग सगळंच उरकून यावं लागते. ए भाडकव, सकाळी सकाळी कार्यक्रम उरकेलाय म्हणल्यावर हा आंघोळ फिंगूळ तरी केलीस का नाही चंडाळा? आहाहाहाहा. त्या बाबतीत आपली हायगाय नसते आपा. अहो घरचं साबण संपलं तर निर्माण धुवून आलो मी खसा खसा. हा ए भाडकव, अरे पागल फिगल आवला दे का काय तुझी? हा निर्म्याला घाशीत असते. अरे ती नाजूक जागा आहे, टाकतोच का जाळून? खरंच आहे का आपा तुमचं? तरी म्हणलं माझ्या जीवाची लाहिलाय का व्हायला लागली. अरे का क्या तू बी काय लांबाटीची लांबाटी झाला ना? अरे ओळखू बी नाच की. तुम्ही गावात कमी बाहेर गावी जास्त असतात हं? तुम्हाला आता कुठली माणसं दिसायला ही? आपा अहो ह्या काक्याची लहानपणीची काय गंमत सांगू तुम्हाला. अहो ह्याची म्हातारी उठलं सुटलं की माझ्या दारातच हागायला बसायची ह्याला. मग मी बी गंमत केली. मी म्हणलं हे बघ म्हातारे, इथून पुढे जर माझ्या पुढे हागायला बसवलं ना ह्याला तर उद्यापासून मीच हागायला बसतो तुझ्या दारात. अहो हागायचं बदल झालं ना. ए पानशेट पिटल्या, महत्वाचे कामं कर. ते हगाय बेगायचं पुन्हा बघ. आपा अहो मी तर कामाचीच वाट बघतोय ना. सांगा सांगा काम काय सांगा बरं लवकर. ए बावळ्या, इतका उतावळ कशाला व्हायला लागला रे? तुला कुणाच्या बोकांडीवर बसायचं काम सांगणार नाही. आपा तसली सुद्धा कामं नाही करतो बरं का मी. फक्त कसं आहे 2-4 दिवस अगोदर सांगा म्हणजे बॅटरी जरा फुल चार्ज करून येतो. ए आमच्या हात्यार मुंडलीत काय बेट्या तुला चढायची कामं सांगायला? आपा तुमच्या दोघात चलू द्या बरे. मोटर चालू केली राव, उसाला लावलंय पाणी म्या जाईन दुसऱ्याच्या तुकड्यात. म्हातार मरणाचं राव बोंबलत आहे पुन्हा. काय खरंय? चलू दे बरं तुमचं काय चालायची ती. बरोबर का क्या तुझा आमचं जरा थोडं महत्वाचं काम आहे. आणि तुझ्याच उसात पाणी घाल बरं का, लावतील लोकांच्या उसात जा. हा आता तुम्ही तर राहिला हातात शानपण शिकवायला. चलू दे तुमचं आता कवर बी. ए राम्या, हां तुला एक महत्वाचं काम सांगतो. हां तू सूर्याच्या बायकोच्या घरी जायचं, तिला समजून सांगायचं नाही काय बी कर, पण सूर्याच्या बायकोला घेऊन यायचं. त्याच्याशिवाय सूर्या भाडकवू सुधरत नाही. आपा आता कसं तुम्ही एकदम रास्त बोललात. अहो आपा आपलं जनावर आपल्याच दावणीला पाहिजे. ते जर सुटलं ना तर लोकांच्या दावणीला पळतं, मग भांड्याचं तोंड काढलं पुन्हा काय बघ. राम्या, अरे धानाला गेलेलं 19 परवडलं, पण ते सगळ्या रानाची माय निजवित आहे ना. हो आपा तुम्ही काळजीच करू नका. ते सूर्य आहे ना दुसऱ्याच्या रानात नांगूर घालायच्या अगोदर त्या पुरीला घेऊन होतो मी. काळजी करू नका तुम्ही. ए अरे नांगूर घालू दे ना कुठं बी, पण त्या फळाला गंज नाही लागला पाहिजे. काय आपा तुमचं अवघड आहे. अरे तुम्ही दोन कोण मी हाणता राव. मी करतो बरं काय करायचं ते आणतो पुरीला जाऊन. अरे लय अवघड आहे राव तुमचं. तुमच्या पुढे टिकावं लागायचं. काय डोक्याला ताप आहे ना लागायला वाटतो बैठकाला म्हणतात.
ए बाई ते भिशीचे पैसे तुझ्या भावाला द्यायला नका सांगितले. अहो ताई मी दादाला सांगितलं होतं पण कामाच्या राड्यात त्याच्या लक्षात नसेल राहिलं. अगं बाई बाई निहाताने लय लक्षात राहिले ग पैसे आणि द्यायच्या टायमाला म्हणलं की त्याचं काय डोकं हँग पडलं काय आता. अहो ताई तुम्ही काहीच काळजी करू नका मीच उद्या घेऊन येते भिशीचे पैसे. अगं बाया काय आमचाच नवरा सोडून आली का काय गळ्यामध्ये तर काय दिसेना आता तुझ्या. ते मेल्याजवळ राहायचंच नाही तर कशाला घालू. चल बाय तुझ्या कुठं नादी लागत बसू मला लय काम आहेत घरी तुझी नेते घागर ओतून. अहो मॅडम त्या सूर्याला वाचवण्याच्या मागं त्या सरपंच काकाचा हात आहे आणि त्या सूर्याचं म्हातारं तर लय डेंजर आहे बघा. त्यानं भाल्या भाल्याची आई निजवली त्याच्यामुळं मला काय ह्या लपड्यात ओढू नका. गरीब माणूस आहे हो मी. बरं बरं आम्हाला काय करायचे ते आम्ही करू. पोलिसाचा चमच्या सचिनराव आहे भाई. तुझ्या मायला तुझ्या नाही तुझी कुपाटी लावली तर नाव सांगायचं ना का करावं म्हणून आपण बी. हा निघ तू चालक चला. का आपा इतक्या वेळ असतो का? आणि मला एक कळतं तुम्ही गाडी का आणत नाही बाप्पा. गाडी काय घरी पूजा ठेवली का? राम्या रस्ता बघितला नाच का घोड्याच्या पोटचं. हा हे तुझ्यासारखंच रस्तं झाले आणि त्याच्यात वय झालंय मर्दा माझं. हा गाडी झेपतही होय आता ह्या वयात. काय आपा पटासारखं तरी बोलत जा. अहो एका टायमाला 2-2 बाह्या अंगावर आल्या तर कसा कसा उचलतान तिथं नाही वय होत. ए राम्या भडकवू लय लांब लचक दावा हातरू नको. हा तुला सांगितलेलं काम केलंस का? गेलतास का त्या पोरीच्या घरला? अहो आप्पा तुम्हाला काय सांगू. अहो माझा विश्वास माझ्यावर बसा नाही असा मोठा घोटाळा झालाय. ए राम्या भडकवू तुझी सवयच गेलेली नाही बघ वाकडं तिकडं शिपूट घालून घ्यायची. हा अरे उघड सांगला काय झालंय ते. अहो आप्पा तुम्हाला कसं सांगावं ते मला काय कळणार हवं पण सांगितल्याशिवाय भाग नाही आपा तुम्हाला. मला अहो घरी गेलो त्या पुरीचा पत्ताच नाही कोणाबरोबर पळून गेली काय. अहो आई बी नाही पोरगी बी नाही. ए राम्या अरे खरंच म्हणतोस का काय? अरे तू चौकशी केलीस ना नीट? ओ आप्पा साधी चौकशी नाही कसून चौकशी करून आलोय कसून. राम्या त्या पुरीची काडी इतकी चूक नाही बघ. अरे आपलं शिंगरू मोकार रे शिंगरू मोकार रे. अहो आप्पा वाईट वाटून घेऊ नका पण सगळी आपली सूर्याची चूक आहे. अहो तरणी ताटी पोरगी नवऱ्याला सोडून इतक्या दिवस कशी राहीन? 1 लाखातलं खरं बोललास तू. आणि आजच्या पुरीचा काय भरवसा द्यावर. अहो आपा लग्न झालेले लोक सुद्धा गप्पा गप लपडी करतात. अहो बाया बी नवरा असतानी आणि माणसाचं काय चव सोडून दिली कुठल्या बी नाळीत तोंड घालतात. अहो सगळी सिस्टीमच बिघडली आपा. ए भाडकवू गोड बोलून जोड हाणार काय मला. हा अहो हप्पा तसं कसं करेन मी? तुम्ही तुमच्या हाताने छानून घ्यायला लागलात. ए भाडकवू नंतर बघ उडायचं. हा या भानगडीचा काय निकाल लावायचा ती सांग अगोदर. अहो आप्पा आता सूर्याची एक बायको झाली दुसऱ्याचं नियोजन करतो थोडं थांबा. नाही नाही राम्या ह्याचं नियोजन करावंच लागल. अहो नाहीतरी मोकार जाऊ नये ते कुठे तोंड घालीत फिरल. काळजीच करू नका आत्ताच कामाला लागतो. आणि एक मोठा घोटाळा झालाय आपल्या गावाकडे एटीएमच चालवणार. एक 5-6 हजाराची गरज होती लगेच 5-6 दिवसात तुम्हाला परत देतो. ह्याच्या मायला मी वाट बघूनच होतो तुम्ही कवा उडायला सुरुवात करणार आहे ती. काय आप्पा अहो मी उसने पैसे मागतोय तुम्ही तर लगेच चढाचढीचीच गोष्टी करायला लागलात. ए भाडकवू नकापासून ना केसापर्यंत 0 मिनिटात माणसं ओळखितो. बापाला शिकवायचं नाही पोरं कशी काढायची ती. हो आप्पा माफ करा तुम्हाला पैसे मागितले मी लय गुन्हा केला. अहो प्रेमाने तुम्ही आमच्या कचाकच हाणली. जास्ती हाणायच्या आधी ऐकून घे.
म्हणशील तेवढी रक्कम मिळेल, पण माझ्या पोराच्या लग्नाचं अगोदर बघितलं पाहिजे. तुम्ही काळजी करू नका, आता 4-5 पोरी बघतो, 4-5. ए माझं पोरग कुत्र बित्र वाटलं काय रे तुला? हा अहो आप्पा तसं नाही हो, मला नाही वाटत आपल्या सूर्या एक पोरगी नांदील म्हणून. हो दुसरी गेली तिसरी पाहिजे, तिसरी गेली चौथी. ए राम्या, माझ्या पोरासाठी नंबर 1 पोरगी बघितली पाहिजे. आणि राम्या बघ ना बरं आमच्यासाठी बी एखादा मेळपणी. हो आप्पा तुमच्यासाठी तर कवा बी मेळ लावतो, कवा बी. ए भाडकऊ, बोलण्याची पोपटपंची करू नको, कामाला लाग. अहो आप्पा तुमच्या पोराचं नियोजन झालंच म्हणून समजा, पण तुमच्यासाठी तर असं नियोजन करतो बघता तुमच्या ऊसाची कांडी ताईट झाली पाहिजे. ए राम्या, झटक्याला कामाला लागायचं हो, आणि ते आमचा ऊस लोळायच्या आधी बरं का. अहो आपा लोळलेल्या ऊसात तर जास्त रस असतोय. राम्या, जुन्या चरकात ऊस घालून अरे मजाची नाही, जरा नवा कोरात सरक बघ ना. आपा असा माल बघतो तिच्या वऱ्यात तुमची कांडी बुडविल्या असा चिकीचा गोळ चिटकूनच आला पाहिजे. ए भाडकऊ, लागला कामाला लाग बरं. काहीतच गोड बोलून त्याच्या आईला ऊसाचा रस काढतो. ऊसाचा रस वाया घालू नका, लगेच कामाला लागतो लगेच. मायला भाडकऊ चाटाळ तर आहे, पण कामाचं बी आहे हो. आईतानाने उठून जायचं केलं बघा. आईला आईतांची असन सोयाबीन कमी जळत आहे काय खरंय. उद्या बाया जर आल्या तर काय म्हणत्या, जरा आईतान काढलं म्हणजे मन मोकळ्याने उगा बाया सोयाबीन उपटी. कशाला आली बाय इकडं आयतानात? मरणाचा आयता नेला काही तर. अहो ते आले की इकडं. नाही आला इकडं. अहो काल ना खूप भांडणं झाले. सूरज भाऊजी आले ते घरी, त्यांना म्हटलं दरवाजाची कडी लावून द्या. तेवढ्यात ते आले आणि आमच्यावरती संशय घेतला. त्यांना पण खूप बोलले आणि मला पण घरात कोंडून गेलं होतं. अक्षनी? हा, मी ओरडले तेव्हा शेजारच्यांनी खोललं आणि कुठे गेले काय माहिती. मला वाटलं तुमच्याकडेच आले असं. लईच मोठा दांडगा गोळ झाला कडे. काय कर, एक काम कर आता, तू त्याचा काय लोड घेऊ नको. नाही तिला बावडट आहे हो, तुला हानीन फिनीन. तू एक काम कर आता, तू माझ्या संग चल, तुला मामाच्या घरी सोडतो बरं मी. अहो पण ते कुठे गेले? ती कुठं असन त्याचं काय टेन्शन घेते का, काय गाव सोडून चालला काय ती. जरा वातावरण जरा शांत झालं का पुन्हा मी तुला आणतो हो वापस. तुम्ही समजून सांगा. मी सांगतो समजून. चला चल बरं, तू चल. आपा आपा लय चिकन व्हाया घातलंय कडे आज. कुठं काय डाका फिका घालायचा काय राव. आता कोणच्या बायचा नंबर आहे काय की गडे, गडी तर फुल तयारीत आहे डाका टाकायला. ए काक्या, अरे माझं वय राहिलंय का आता डाका टाकायचं? वय नाही म्हणतात तर काय डबल डबल हात आणतो तर दाढीला, एकाच हातात नाही काय मिळाला लागत तुमचा. अहो अजून बी बाहेर मागायत ना तुमच्या. ए काक्या, शोभत कर तुला म्हाताऱ्या माणसाला टिंगल करायला? अहो आपा तुमचे काय हाला टिंगल आणि फिंगल करतोय मी? अहो खरा बांधणारा माणूस आहे मी. जुन्याच गाड्या कचा कचा आवरे देत असतात आपल्याला माहिती. हां ए बाबा काक्या, तू नाहीच मला बोलू द्यायचा, पण कसं काय येणं केलं गड्या? काय महत्वाची खबर आणलीच का काय? अहो लयच महत्वाची आणली ना खबर राव, तीच सांगाय आलोय तुम्हाला. सांग बरं काय आहे लवकर ती. तुम्ही समजा काम बाजूला ठेवा गडे, पहिले एक महत्वाचं काम करा बरं. त्या सूर्याच्या बायकोला पहिला आणा गडे. राव ती मित्राच्या बायका सध्या गप्पा गप चाललं घरात घेऊन राव, टेन्शन येत आहे राव बघून. आणि काय हो ए बाबा, अरे मीच आणायला गेलतो ना तिला, पाय घातली कोणाचा तरी हात धरून गेली. काय करायचं? ओ आप्पा ती पोरगी राव लय चांगली राव, गुणाची होतं लेकरू ती. कायला एखाद्या लेकराला नाव ठेवतात बरं तुम्ही? तिची चौकशी नीट केली का तुम्ही? अरे का क्या, मला पण सुरुवातीला विश्वास बसला नाही रे. हो पण ती गोष्टच खरी आहे. आता खरं आहे म्हणल्यावर कशी आई घालायची आता आम्ही?
आता काय मग सूर्याला दुसरी बायको बघा ना, काय इलाजच नाही. तुम्हाला काय चिल्लर गोष्टीत ती बघावंच लागती, नाही तर गपागप दुसऱ्याच्या घरात शिरण अजून ती आवलात. डेंजर माणूस आहे ती सूर्या. काख्या, अरे त्या कामाला आपली हाय गाय असते काय? स्पेशल माणूस लावला त्या कामासाठी. आपा तुमचा नादच खोळा ग. पण त्या बायाच्या नादात त्या खुनाचा तपास राहायचा मागच. त्याच्याकडे बी लक्ष द्या. औ हे काख्या, अरे बायाच्या नादात अडकायला मला काय छपरी बिपरी समजलंच काय? हा, अरे खाल्लं, पोट भरलं, हा, हात धुतला, विषय सोडला. पुन्हा खरकाट्या ताटाकडं बघायची सवय नाही आपल्याला. आपा तुमच्या पुढे का नाही तोंडात बोळा घातल्यासारखंच गप मरून पडावं लागतंय बघा. काय काळजी करू नको त्याची. उद्या रानात ये, 2-3 माणसं त्या कामासाठी बोलविलेत. बघू काय आहे ते उद्या. बरं बरं आपा चालतंय मग उद्याच्याला बघू. आता काय होईल, दिवस बी मावाळा, 10 टाइम झालाय माझ्या. जातो मग उद्या येतो रानात. हो बरोबर, येऊ का मग? हो. ए काका, बोला की. अरे जुन्या खेळातली आपली माणसं आहेत ती. हा, जरा व्यवस्थितशीर लक्ष द्या. शिवाजीराव, हा बोला. आपली जुनीच हत्यारं वापरायची, आगाव डोकं लावायचं नाही. तू बुळबुळ करायचं नाही रे, गडबड करशील. हा, तुमचं मेलेलं पांघरून आहे ते उजगारात आणू नका. हां, सांगितलं तेवढं करायचं, कळलं का? हो. लागा कामाला. चला निघा. पाटील तुम्ही काहीच काळजी करू नका, मी आत्ता कामाला लागतो. आणि 4-2 पोरं सांभाळायच्यात मला. हे बघा जरा आमच्याकडे बी 90-50चं काय. अय देशी प्रेमी, आधी काम करा. माय घाला तिकडे जाऊन नीटनीटकी. आणि तुला प्यायला दारू काय? अरे तुला डोंगणं द्वयासा दारू देतो मी तुला. निघ बरं तू. बरोबर सरपंच साहेब, तेवढं खंडखोंडाचं बघा. अरे आधी कामाला तरी लागा. संध्याकाळी जातो मी जुबरच्या पोल्ट्रीवर, 10-15 उग मस्त मेलेल्या कोंबड्या आणतो उगं बाजून फेजून ताईट. हा, आणि निघा बरं तुम्ही आता वाड्यावाडीने. करा बरं आहे तुमची आता. जा. का करा यार, खुनाचा तपास लागला म्हणून समजायचं. चांगला लागन खुनाचा तपास. आपा कुठून आणले तो हुडकून ही खदरावळी थोबाडावरची माशी उठती का ह्यांच्या, आणि ही खुनाचा तपास लावित असते ते. अहो आपा, गावात मेलेलं कुत्रं सध्या आई घालायला सापडायचं नाही हो. आणि ही काय खुनाचा तपास करते ते? कुठून आणले तो खदरावळी हुडकून तुम्ही ही, आणि म्हणे छकुलीचा खुनाचा तपास ही करत्यान. घरीत नसते तर काय ना दुसरी माणसं बघा तुम्ही. ए का करा, अरे काळजीच करू नको. अरे ह्यांना एक दारूचं कॅन, हो, आणि एक मटणाचं भगुनं दिलं ना, कामच संपलं रे यांचं. अहो आपा अगदी बरोबर बोलात बघा तुम्ही. मटणाचं तुकडं आणि दारूचा गोट. भल्या भल्याची आईनी जिवली राव त्यांनी काय हो. ए भाडकव काक्या, अरे उभं आयुष्य संपत आलं, दारूच्या एका थेंबाचा वास सुद्धा घेतलेला नाही, कळलं का? आपा तुम्हाला काय ह्याला दारूच्या वासाची गरज आहे हो? नुसत्या बायाच्या वासावूनच अगं बाया 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 तुमचा नाद करून जमायचा का? मोगडान केवडान गेवडान काय बी मिळ आहे तुमच्याकडे राव. तुम्ही काय असा मी काय साधिक काय दांडगी असा मी तुम्ही मायला. ए भाडकव काक्या, आमच्या वासाचं तुला लय लक्षात राहते रे. बेटे हो, तुम्ही चाटीत फिरता त्याचं कसं काय? काय राव आप्पा, एका झटक्यातच राव तुम्ही उबाटी आमची आई आडवी करतात. आम्ही आमचं तोंड शिवून घेतात बरं. काका लयच मनावर लावून घेतोच रा. हा, आणि हे तेव्हा आई घाले कुठे? सुरज्या तिकडं आई घाली तर असं ना बरं झोपला असन ती. अरे मग चल ना बघू. तुम्ही तुमचं जावा, मला जनावर पाणी पाजायच्यात. मग ये जनावर पाणी पाजून ये. हो जाऊ. हो ए सुरज्या भाडकव, सुरज्या. अप्पा, असं किती दिवस लोकांच्या रानात पडणार आहेस रे? हा, अरे तू पाटलाचा पोरगायस, पाटलाचा. राजाच्या बापासारखं राहायचं, मस्त फिरायचं, मिजाज दाखवायची, आणि इथं लोकांच्या रानात लुळत बसला. राजासारखं सुख तिथं असतं ना, इथं कशाला मी माय घातली असती. इथंच बरं वाटतंय मला. अरे नालायका, लाज धर जरा. आपल्या रानात
रोज 40-40 माणसं काम करतेत आणि तू लोकांच्या रानात लोळत बसतो नालायक. अहो झोपड्यातच जर घास गोड लागत असन तर काय त्या राजवाड्याचं करायचं तुमच्या. बरं आहे माझं इथंच. ए कुत्र्या, अरे मी काढलंय तुला, मी मला शिकवायला लागला नालायक कुठला. आता ती तुम्हालाच माहित, तुम्ही काढलंय का दुसऱ्याने काढलंय ती. मी काय बघत बसलो होतो काय. ए नालायका, पुढचं रान हाणू का. तू आता काय कर, घरी चल, चटकन घरी चल. तुला अशी मस्त पोरगी बघायला लावली, असं धुमधडाक्यात लग्न लावून देऊ. अयो आप्पा, रात्री तुमची झोप नाही काय वाटतंय झाली नीट का. पिया बिया चालू केली, लग्न लावून देतो म्हणे. ए नालायका, मी रात्री भरपूर झोपलोय, आता तुझ्या झोपायची तयारी करायची. चल उठ लवकर घरला. व्हायला हो आप्पा, तुम्ही अजून 10-15 बाया संग झोपा गाड्या. मला नका तयारीने बियारी दाखवू. माझी एकटी बायको मला बरी आहे. काय झोपायचंय ती माझा कण तिथं जिरून घेईन मी तिच्यापाशी, म्हणून लग्न करून देतो दुसरं. एकी पशीच मला काय आहे घालायची ती घालतो ना. अरे त्या बायकोचं खूळ डोक्यातून काढून टाक. दुसऱ्या खाली आईने जुली तिनं. आयला 12 हाल म्हाताऱ्यानं 90 हाणून आले काय की देसमाड दिसायला लागलाय मला आकार तसाच. ए भाडकव, बायकोला लांब ठेवून बाहेर तोंड मारतोस हा, आणि मग ती बी कोणा खाली तरी आई घालणार ना. आयला आप्पा खरंच म्हणता काय. अहो माझी बायको नाही राव अशी करायची, लय तिचा माझ्यावर जीव आहे राव. ए बाबा, अरे मी स्वतः खात्री केली आहे. अयो लयच कस तरी व्हायला लागलं. आप्पा तुमच्या पाया पडतो गाड्या, काय बी करा तिकडं, पण माझ्या बायकोला घेऊन या बरं परत. अरे नालायका, ती दुसऱ्या खाली झोपायला गेली आणि तिथून वडीत आणू तिला. हा आप्पा मला काय सांगू नका गड्या, 10 जणाखाली झोपू द्या, पण माझी पूजा मला द्या बरं आणून. मला काय घेणं देणं नाही. ए नालायका, 12 कुटाने करायचे, पण बाईच्या नादात अडकायचं नाही. हा अरे ती एक गेली म्हणजे काय झालं, अशा 10 पुरी उभा करतो. ते मला नका तसलं काय सांगू. 10 उभा करतो 50 उभा करतो, मला पूजाच पाहिजे. नाहीतर मी असाच मोकळा फिरन बघा त्या सड्यासारखं, पण दुसरं लग्न नसतोय करीत. माझा जीव अडकायलाय तिच्यात. काय बी करा, 12 भानगडी करताना माझी बायको आणू शकत नाहीत काय तुम्ही. अरे भाडकवू, तुला कवा अक्कल यायची रे. अरे गाडीचं टायर फुटलं ना, त्याला बदलावंच लागतंय. ती तुम्हीच बदला गाडीचे टायर, कारण तुम्हाला एका गाडीला 4-4 टायर लागतात, आम्हाला एकच बाद झालं. ए घाल तुझी माय तशीच, बघ तुझं तू. हां राम राम ए आपा. राम 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 राम. झालं का नाही नियोजन काही. हा आपा, असलं खतरनाक नियोजन करून आलो का नाही. अगं बाया 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 बाया, ते अवदाचा उद्याच भेटायचं म्हणती तुम्हाला. ए काका, अरे लय मस्त बातमी आणली. एक काम कर, या त्याला आपल्या रानाकडे घेऊन हा मस्तपैकी कोंबडं भाजायला लावतो. अहो आपा, कोंबडा आणि फिंबडा कशाला भाजायचा आहे बाबा अजून. ती बाई आपल्यालाच भाजून खाईन. बेकार आहे बाई तीन. काका आपल्याला पाटील म्हणतात. हा लय भल्या भल्याला कोंबडीची नव, कोंबडीची अंडी चारली ती. अहो आपा, तुमचा कशाला नाद करायचा आहे कुणी. अहो तुम्ही कोंबड्याची अंडी काय, त्या कोंबड्याची कांडी चाराय बसलात राव. मग नादच करायचं ना आपला कुणी. हो तू कर नियोजन, बाकीचं बघतो मी. बरे बरे बरे, ते काय लागतो लगेच कामाला. ठीक आहे, निघू का मग. हो हो, राम राम. डेंजर म्हातारा रे बाबा. काय तरी लय आप्पाराव गाणं गाले माणूस आहे. किती वाढूळ झाले. अय आप्पा, इतके वाढूळ असतं का. जरा उतला की पाय पाटपाटा राव. ती जास्तच बाय चढायची आपल्यावर अजून. आणि काय ए काक्या, अरे चढाचढीच काय हमेशा गोष्टी करतो रे.
आता आपण सोडू रे. कुठं आहे ती बाई, दाखव बरं मला. अहो आप्पा तुमच्याच कोट्यावर बसलो केळ खात तिला. मायला काक्या लय चाबराज कर तू. म्हणजे माझ्या आधी तू केळं चारून रिकामा झाला. काय आप्पा तुम्हीच नव्हतं का म्हणलात तिची आवडी निवडी बघ म्हणून. काक्या अरे केळं आवडतात का काय तिला? अहो आप्पा आता दीड डझनच्या आयला गोडा लावलाय तिने. अजून दणका चालूच आहे तिचा. केळावर केळ खाती ती. काय आता सांगावं तुम्हाला. काक्या तू नुसतं बघत राहा रे. आज तिला असं पिकलेलं केळ चारतो. एका केळातच गार झाली पाहिजे. तुम्ही काय करायचं ते करागडे तिथं. नाहीतर ना ते आपल्याला केळ चारीन व उगा बसावं लागेल पुन्हा कणत आपल्या दोघाला घेण्यान देण्याचं अवघड असतंय पुन्हा. ए काक्या अरे कशाचा बी लोड घेतोस तू. चल बरं. चला चला इकडे आणा बरं पिशवी ते. चला बरं हा पुढे म्हणजे जरा रस्ता उरकन. आता पिशवी घातल्यावर जरा तड तड तलायचं पाठ लावून ते अंगा असे. मॅडम आली बघा. नमस्कार मॅडम. बोला पाटील. बोलतो मॅडम. तुमचा फार वेळ घेत नाही मी. बोला बोला निवांतपणे बोला. आपल्याकडे भरपूर वेळ आहे. ही केळी संपली की आपल्याला ऊसाकडे जायचंय. मॅडम सूर्याचा बाप आहे म्हणून मी सांगतो. अहो त्या भाडकावला ढोंगणावर बसलेलं मच्छर कधी मारता आलं नाही आणि तो पुरी मारतो काय. पाटील जे लहान लहान मच्छर आहेत ना तेच मोठी मोठी कांड करून जातात. त्यामुळे मला नका शहाणपणा शिकू. मॅडम आमचं हमेशा पोलीस स्टेशनला सहकार्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळं या कोणाचा तपास करण्यामध्ये आमचा हातभार लागणार आहे तुम्हाला. पाटील चोराने चोर पकडायचा तर कसा काय मेळ बसायचा. मॅडम वाकड्यात शिरायचं नाही तर बेकार परिणाम होईल. पाटील मला जास्त बोलायला आवडत नाही तरी पण बोलते. तुमचं ऊसाची अशी वाट लावेन ना बूड तिकडं आणि शेंडा तिकडे ही तर काहीच नाही. अख्खा शेतात तुमचा नांगर फिरवेन. सरपंच सांगा पाटलांना नीट हे जे पांढरे झालेले आहेत ना ते पण ठेवणार नाही. कळलं का. चाळक चला खाऊन घ्या केळी. ए पाजण्या अरे केळावर काय पडला तुला शिसारी लागली काय. अरे बाई आता खपाखप चढून गेलेली बघितलीच का. माझ्यावर काय झालं चढायला. जिथं चढायचं तिथं चालला नाही तर मला तर लय म्हणत होतात की गार करतो गरम करतो कुठं फपईचा चिक काढतो आणि आता काय गप बसला तर तोंड घेऊन. ए काक्या अरे एखादा फौजदार असता ना अरे त्याला कवात मिशेत गुंडाळ असतं रे. अरे पण हे बाई माणूस पडलं रे त्याच्यात देख ना. हा ह्याला मिशेत गुंडाळून चालत असतंय का. अरे ह्याला धोत्राच्या सोगेत गुंडाळावं लागते. आईला आपा तुमचा नादच खोळा आहे बरं. कुठं कुठं धोतर ओलं करतान त्याचा काय मेळच लागायचा नाही इकडे. काक्या तुला धोत्राची पावरच माहित नाही. आपा तुमचं धोतर ओलं व्हायच्या अगोदर काहीतरी नियोजन लावा बरं. चला बरं चला. खायचं की तुम्हाला खावा की आम्ही अडून गेल्यात खायचं की. हा अरे धैर्य दलिंद्रेच कर तू. तुला काम सांगावं ना रे. धरायला लावलं धरता येईना नीट. आवड म्हणलं आवडीना नीट. काय त्याच्या पण वतीच रे तू. धरी करता नीट. नुसतं खायचं गावात बोंबलं थिंडायचं सांग तुला. अरे हाताला हिसका देतो ना जरा दमाने कर की मग. अरे ही प्रेशर असतंय वरी तिकडे गण आहेत 10. प्रेशरनी पाणी पुन्हा इथं लीक झाल्यावर काय करतो. धर दे आवड नीट. हिसका दिल्यावर हाताला माझ्या कसं होईन मग. अरे इथं बाता बाता गाळल्यावर पुन्हा काय करतो. सगळे ताट झाल्या सगळ्या शिरा हाताच्या काय. हा धरी काढता नीट. काढ इथला पाना
अयो काका, अय काका, अरे अरे काळ्या काळ्या रानात एवढी गुरी पण अप्सरा कुणाची आहे बघ ना. अयो काय चिकना मला रे. हा मी येतो जरा. हा काय करायचं चालला तू? तुला काय करायचंय? मी काही बी करीन. आलो म्हणल्यावर आलो, आवळ म्हणलं आवळायचं, काय लोंबतंय म्हणून विचारायचं नाही. जातो मी. आता काय कुठं जाऊन करतोय काय माहित. काका तू समजानच झालंय मला. अर ही बी हुकलेली अवलाद निघली म्हणा की. बाईनं हालिलो गादा गादा हात की लगेच निघून गेलो. ह्याच्या लय चाबरण चाटळ आहे रे. आतल्या गाठीची अवलाद आहे. बाई ग, पहिल्यापेक्षा माझा पिल्ल किती खराब झालाय. अगं मला माहिती मी खराब झालोय ती. पर रुपये तुला येत अंग धरलं का? रोज टॉनिक चालू आहे काय किंवा काय मुका घ्यायला लागला काय? अयो काक्या, पांचट बोलायची काही सवय तुझी गेली नाही अजून. अरे एवढ्या दिवसातून आले मी आणि तुझं तर चांगलं बोलायचं तर लांबच राहिलो. अगं काय तुला चांगलं बोलू का? तू सोडून गेल्यापासून हिथून तिथून माझी माय निजली काय ग? अरे काक्या, तुला मी कधीच सोडून गेली नसती र. पण तुला माहित आहे ना, बाबाची किती इच्छा होती मी शिकावं म्हणून. हो मला माहिती ना. आता समज आता शिकून काय मोठी साहेबीनीच होणार आहे वाटतंय. गप्रे ना आलाय का? लय वरडू नको. एवढं उतावळं झालता का तू? मला परत येईपर्यंत तुला दम निघला नाही. कुशल लग्न करून घेतलं तू. हा आणि कसलं रे तुझं ढेकलाचं प्रेम आलंय सांगायला. अगं तुझ्या नादात तर पागल झालो होतो मी. लग्न झालंय म्हणून तरी कसं तरी वाचलो मी. गप तू जर माझ्यावर खरं प्रेम असतं ना आई घाल्या तर तू लग्नच केलं नसतं. मी बघितलं का आले ना परत तुझ्याकडं. अगं बाया 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 बाया, दाढी मिशा काढणाऱ्या पोरासोबत झोपून कटा आला असन तुला, म्हणून तर मला हुडकीत आली नाही हितवर तू. अय नालाय का, तू जरा जास्तच लिमिट क्रॉस करतोय बर का. तिकडे खपलीच की शिक्षणाला. लय शिकायचं होतं तुला, कलेक्टर व्हायचं कुठलं. अगं तू गेल्यापासून इकडे माझी किती माय निजली माग तुला काय माहिती. अगं बाया बाया, गडी भलतात तासून लागलाय गाड्या. नेतोय काय उसात बिसात. काक्या झाले रे चुका, आता कर की माफ. अगं काय माफ करू का तुला? वर्षे 6 महिन्याला का अन्न पाणी मला गोड लागला नाही. अगं प्रत्येक क्षण मी कसा जगत होती मला माहिती ग. तुला काय कळायची ती गोष्ट. याची बी काय चूक नाही म्हणा. लोखंड जवळ आलं की बराबर चुंबक ओढून घेतोय. काक्या जेवढं तुझं माझ्यावर प्रेम होतं ना त्यापेक्षा डबल मी तुझ्यावर प्रेम करत होते. कशाचं प्रेम ग? खेकड्याचं. जवळच जावं लागतंय. काहीतरी वेगळाच मॅटर दिसतोय. अरे बस कर की काक्या, विसरून जा ना आता सगळं. माफ कर मला पिल्ल्या. अगं तुझी काय कवटी फेवटी फेल झाली का आई घाले? अगं घरातलं सोयाबीन विकून आई घातली की जिथं नाही तिथं तुला फिरवाय नेलं. जी नाही ती मोज मजा केली.
काय जपराट माल हायला का मी हॉटानच खायचं रे बाबा. अरे काक्या तुझ्या पाया पडती, विसरून जा की सगळं. अरे येड्या, गावात आल्या आल्या घरच्यांना सुद्धा नीट भेटली नाही मी, आधी तुला भेटायला आले. कशाला आली का आता इथं? हिथून तिथून आमची आईनी दोया व्हायला भलताच वेळ लागलाय ह्यांचा. जुनं दिसते काय का जंगजूड काहीतरी. हा काय पटत आहे का तुला? अरे काक्या, पहिलं पण तुला प्रेमाची किंमत नव्हती आणि आज पण नाही. चालली काय निघ आहे, घाल तुझी आहे तिकडच. यायला तुझ्यासारखी अशा 56 पटवाची ताकद आहे आपल्यात बी. हा काक्या, आय लव्ह यू. अगं नाही तर आईनी गेली की माझी हिथून तिथून तो, आणि आता आली काय वर थोबाड करून. घाल तुझी आहे तिकडच जा. का कराव? तुम्ही बी चांगली सोयी बघून द्वारा घातला होता आतमध्ये. अरे आम्ही सुईत घालू नाही तर दाबनात घालू, तुला काय करायचं रे? तुझी घाल बरं आहे तिकडे पडपालता. जिथं कचा कचा चढाय तिथं मोकळा बसला आणि आम्हीच रिकामं दिसतात काय तुला? निघाय निघतो तिथं बघ उसात काय वास बीस घ्यायला भेटला तर. जा बाबा तू चल. लय शेण आहेच. कामधंदा दिला सोडून ते जायला, मला एकट्यालाच कामाला लायतो. कोण होती अवलाद? राम राम आहे आपा. राम्या ये बसा. ए राम्या भडकवू मायला नुसता कोरडा राम राम घाल. अरे काय वाळलं वलं काही नियोजन केलंस का नाही? आपा वाळलेलं सोडा, ओलं नियोजन आहे ओलं. ए राम्या, शेंडी लावायचं बंद कर बरं का आता. हा काय केलंस ते नीट सांग. आपा नीटच सांगतोय. असा ॲटम बघितलाय, शेवग्याची कवळी शेंग फिक्की, इतका कवळा कचकचित माल बघितलाय. ए राम्या भाडकवू, दगडाला निवड दाखवली करू नको. कोंबडी खायचं नियोजन कर, कोंबडी. आव आपा नियोजनाचं काय घेऊन बसलात? अक्क बिर्याणीचं पातेले नुसतं चाटून पुसून हाण्याचंच काम आहे. त्याच्या मायला नुसतं नियोजन करतो. अरे कुठं केलंय? कुठं दुसरीकडे कुठं असणार आहे? माझ्याच घरी. तेवढ्यासाठी तर बायकोला माहेर पाठविले. ए राम्या, अरे घरी असते काय? अरे दुसरीकडे मिळ बघ कुठतरी. अहो आपा, ह्या वयात राहिली सालेली इज्जत जाईन म्हणून आपल्या घरी नियोजन केलंय. अरे हो बाबा राम्या, तुझं खरं आहे सगळं, पण तुझ्या घरी नको. आपा आता तुम्हीच सांगा भाऊ नियोजन कुठं लावायची ती, मी आता काय बोलणारच नाही. अरे तुला सांगायची गरज आहे का? आपलं जुनच नियोजन. अरे टाकलं आपल्या उसात गाडी. हो आपा, तुमच्या जुन्या कुडी आणि गेल्याच नाहीत. राम्या, अरे उसाशिवाय मजाच नाही रे. आप्पा लगेच लागतो नियोजनाला, पण गादीपुरतं तरी पैसे देणार आहो. ए राम्या, कामाच्या आधी वळवळ करायची नाही. हे कार्यक्रम सक्सेस होऊ दे रे. तू म्हणेल तेवढी रक्कम फेकतो. हो आपा, मग तुम्ही ठरवलेच म्हणा की आमच्या पदरच्या पैशाने तुमचा घोंबळा करायचा. हो लागतो मग मी कामाला. काय हे राम्या, आता काय वेळ लावू नको गड्या. अशी खडबडून भूक लागली. हो अहो आपा कामाला लागलोच, तबाका निघालोच. हा वा. आणि तुमच्याकडे बुकमूड हो देणार नाही मी. निघलोच. बर बर बर. अय रामभाऊ, तुला ती म्हातारा सोडून दुसरं कोणी भेटलं नाही का गावात? मी ना जाणार त्या म्हाताऱ्याकडं. अहो रेखाबाई, ह्या गावात ना म्हाताऱ्याशिवाय दुसरं कोणी पैशावाला नाही. आणि दुसरे जे पैशावाले आहेत ना त्यांना असला नाद नाही. अय रामभाऊ, मला कच्चा आंबा खायला आवडतो. तू तर पाक जळून गेलेलाच घेऊन आलास. ओ रेखाबाई,
अहो आंबा कसला बी असू द्या, तुम्हाला काय करायचंय? काय फक्त काय करायचं, कातडं मागं सारायचं आणि मधली कुई चोकायची, काय ह्याच्यावर लक्ष द्यायचं फक्त, कळलं का? चल बाबा, पैशासाठी काय तर करावं लागल. कर उद्याचं नियोजन. रेखाबाई, मी तर नियोजन भारी केलंय, पण तुम्ही कमी पडायचं नाही बरं का? काय तुम्हाला बघितल्या म्हाताऱ्याचं गप दिश कळलं पाहिजे. तोंडाची लाळ म्हणून तुम्ही कसं रॅम्बो, तू काहीच काळजी करू नको. मी कालच नवीन साडी आणली, अशी तयार होऊन येते ना, तुझी पण पॅन्ट ओली झाली पाहिजे. हो रेखाबाई, अहो त्या म्हाताऱ्यानी लय जणीच्या साड्या फेरड्यात, त्याच्यामुळे त्या म्हाताऱ्याला साड्यात रस नाही आता काही. काय जरा काहीतरी हटके करा ना. त्या टीव्हीत नाहीत का पुरी चड्ड्या घालून येत, मांड्या पिंड्या बघितल्या ना म्हाताऱ्याने, म्हातारा ताईटच झालं पाहिजे. कसं ए रॅम्बो, त्याच्यासाठी डबल पैसे लागतील. डबल? डबल काय रेखाबाई, टिब्बल घ्या टिब्बल, पण काम कसं झालं पाहिजे. चालतंय चालतंय, भेटू उद्या. बाय बाय. पहिल्यापेक्षा भलतीच मनात भरली आज, तिला उसत न्यावंच लागेल मला. मी कशाला आरशात पाहू, नानी ना 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 नानी. ओय दाद्या, काय ग तायडे? अरे बाबा, त्या अर्चना ताईचे पैसे देऊन टाक ना. कुठे अटकती रे? तिच्या आईला, तिच्या तुला पण हाट केलं का तिने पैशाला? मग नाही तर काय, देऊन टाक बाबा तिचे आज पैसे काय बी करून. तू टेन्शन घेऊ नको बरं, त्या जिपरीला मापला मी बघतो काय आहे ते. हो लवकर दे तिचे पैसे, सारखी घरी चक्र आणती. अय तायडे, ती जर आता आलेले पैसे मागाय, तिला म्हणायचं तुम्ही तुमचा व्यवहार बघा काय आहे ती. हो, आणि जरा दरडून बोलत जा की, मेळ मेल्याने काय बोलतच काय आता. असल्याने तर पुती ओळखीले बेटा तुझी लोकांनी. तूच बोल बाबा, ते माझ्यानी बोलणं व्हायचं. अगं बाई, आता तरी बोलाय शिक्की. आजकाल गप बसणाऱ्या माणसाचं नरड दाबतात लोक. त्याला वरवर मी काळाच पडायला लागलो बाबा. काय तिच्या आयडा अवघड गोष्टी बाबा. ए दाद्या, देऊ का माझी क्रीम लावायला, म्हणजे गोरा पडशील. अरे ए मेरी प्यारी बहना, हम ऐसा वैसा कुछ नहीं लगाते रे थोबाड़ा को, ये नेचुरल थोबाड़ है. हम खाली थोबाड़ को साबुन लगाते हैं सुबह सुबह. जा बाबा, जायचं ना तुला राहणं. हा, हे काय आता रानातच निघालोय मी. मस्त पैकी जातो आता, मस्त टुनुक टुनुक उड्या हानीत. आणि लय लोड घ्यायचा नाही. हा, निवांत राहायचं मस्त पैकी. मग काय लोड घ्यायचा, टेन्शन काय करत लोड घ्यायची. चलो इथं जमणार मस्त. पैशासाठी काय काय करावं लागतं रे बाबा. एक दिवस असा येतोय का काय, मला खालून वरून म्हाताऱ्याचं दोहावं लागल. गाडीचं बी नशीब आहे बाबा. म्हातारा चाबर आहे त्याच्या आईला. यो चलाय बाबा, आता म्हाताऱ्याच्या अगोदर आपला तसंच गळायचा त्याच्या. यो लावं लागेल आपच आता. हा, भारी काम झाले आता.
हे राम्या, तुला सांगितल्या पद्धतीने नियोजन केलंस का? नियोजन जसं आपलं जुनं नियोजन असतंय ना त्याच्यापेक्षा केसभर जास्त, पण कमी नाही आपा. अयो तुमच्या ऊसाचा रस काढायचा टाइम झाला पा बघा ना. ग ग ग ग ग ग. यो रेखाबाई, आता आम्हाला करंट देऊ नका, आता आप्पाला करंट द्या. हा आप्पा जावा आता वसतन काय नाही नाही, पुन्हा तुम्हाला उशीर होतोय दुसऱ्याची गाठ सोडायला. ए खळबुट्या राम्या, लय हाटीत बसू नको. आणि सांगितलंच ना आपल्याला कशी चपाती लागते ती. हां हां पुन्हा एकदा सांग आणि लवकर पाठवून दे. रेखाबाई अशी सेवा झाली पाहिजे. नंबर 1 म्हाताऱ्याने नावच घेतलं पाहिजे. अरे रामभाऊ, अरे ह्या वाळलेल्या ऊसासोबत कशी काय खेळू मी? रेखाबाई वाळलेल्या उसावर जाऊ नका. हे दिसतंय वरून वाळला, पण आतून इतका हिरवगार आहे ना, आता तुम्हाला आतमध्ये गेल्यावर कळल रस पिताना काय. मायला रामेने लय दिवसात जुना योग आणला उसातला. हे लक्षात ठेवायचं, कळलं का? जावा. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग मग पुढं पुढं मग कशी धडपड. झालं म्हाताऱ्याला चळपोर करी वळवळ, मग पुढं पुढं मग कशी वही धडपड. गावात शेतात नदीत पांदीत करतेत फडफड. मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड, मग उसातली भानगड. का कराव? अय का कराव? अरे तुमचं आलं ना कापसाचं पोत. गाडी दे आहे तिची तिकडे. आली तर आली. खरंच लागा तू डोक्यावर पडलाय. अरे एवढा कापसासारखा माल आलाय बट्या. हा यायचं असते पडदिशीनं झोपून. तुझ्या जागेवर जर मी असतो ना, अशी कचकाचा तिची वात तयार केली असती आणि अशी काडी ओढली असती आणि असा उजेड केला असता. आग ग ग ग ग लयच कापूस डेंजर आहे रे. आयला का नालाय कावला जरी तू सुरज्या. तुझा बाप आणि तू काय गुढीचं दूध फित प्यालतात करा तुम्ही. जावा तवा बघावला का झोपाच्यात गोष्टी असतात का तुमच्या. लय शान आहेस का तू. तुला 10 वेळेस सांगितलंय त्या बापाची माझी बराबरी करी जाऊ नको म्हणून. ती म्हातारं कुठं मी कुठं. जमीन आसमानचा फरक आहे. बाप जरी असला माझा तरी. ए नालाय का. अरे बैल आणि घोडा वेगळा वेगळाच असतो र. पर त्या दोघाला जर एका दावणीला बांधलं तर संगत गुण लागतच असतो र. नासके तोंडाचा
तुझ्या चांगल्यासाठी सांगत होतो मी. त्याच्या आयला लगेच 4-5 हात लागला पुढचं रान हाणायला. काय सांगतो रे तू ऐकायला चांगले? अरे बाईच्या आरी जायची माझी आवलाद आहे का? लईच भाव खायला लागलाय. त्यांच्याकडनं बघावंच लागन. कवची थांबले मी इथं, एकदा सुद्धा इकडे बघा नाही. आयला निवळ बधी रावला आहे बघ तुझी. अरे तुला आरी नको म्हणतोय जाऊ, इतकी मजा मारून गिर. ए नालाय का? अरे माझ्या समोर तो बोंगळा हिंडलास की बेट्या? मला सांगतो का पुढचं रान हाणायचं? ह्याचं नाव आयला मान्य आहे ना आम्हाला. 4-5 पावसाळे आगाव खाल्ले तो, पण तुला डोक्याचा नाही भाग. अरे बधी रावला त्याच्या कसलं बट्यात चालून पाखरू आलंय. कचाकच उसात न्यायचं, तो बी मोकळं व्हायचं, तिला बी मोकळं करायचं. कोण आहे वाळलेला बोंबील जास्त बसून गुलू गुलू करू राहिले? अरे सूर्या, तुझी काय कवटी फवटी फेले का रे दलिंद्रिया? मी काय हंडका फेंडका वाटलो तुला तिला उसात घेऊन जायला? अरे सोन्यासारखी लागा बायको आहे माझी घरी. हायला रे लयच अवघड आहे बघ तुझं. सकाळी आंघोळ करताना डोक्यावर पाणी होतीत नाही काय तू? किती दिवस झालं काकू गावाला गेलेल्या? अरे स्टॉक साचला असं ना आता, गुदू 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 होत असं. तुला काय बोलता येईना काय करता येईना, मला सगळं कळतंय तुझं. तिच्या नावात मी पण दिसा नाही कायला. त्या माकडासोबत बसले काय माहित. एक काम कर, जा घेऊन तिला मस्तपैकी मोकळा हो. आणि ती बी मोकळं होण्यासाठी येते रे तुझ्याकडे. जरा घेणं तिचं बी मन ओळखून. अरे सूर्या, या आई घरीच्या पायात पहिली लय माझी आई निजली रे हिथून तिथून. आणि परत जर अजून हिच्या संग गुतलं का तर आई घाल 5-4 एकर रान मला फुकावं लागेल हिच्या पायी. त्यामुळे ती नकोच बरं मला. काका एक काम करतो, एकदा फक्त अंगा खालून काढ, एकदा कार्यक्रम उरक तू, नंतर तुला गुतायची गरजच नाही. बरोबर तीच गुतती. लय डेंजर असतंय. सूर्या, मला आता दमच निघाना बरं. अयो तू काम कर, ती पाईप व्यवस्थित काप. हो की मार्क आउट दिलंय तुला. हो बर बर. मी असा जातो आणि तिच्या अशा जहाजा वाजून येतो का नाही. हो उग बघच तू. हा बर बर. जाऊ का मग? काका हो जहाजा जरा हळून वाजव बर का, बाहेर आवाज येईल. काय चावट आहे तर तू पडू. आला आला आला. आता गडी तासून लागतोय, लय दिवसाचा स्टॉक साचलाय. जहाजा जबर वाजतोय गाडी आता. नको बोलू आहे घाले तू. पहिल्यापेक्षा ना आता जास्त ताप द्यायला लागलाय. बाहेर गावी जाऊन ही शिकलीच काय शिव्या द्यायला? आई घाले बाहेर नाही असं पांचट शिकवत, कळलं का? तू याजवळूनच शिकून गेलते मी सगळं. बरं तेवढीच माझ्याकडून शिकून गेलीस का तू? मी प्रेम केला, जीव लावलेला, ती गेला का उडत? काक्या, तू जर प्रेम उडत गेला असतं ना तर एवढ्या वर्षातून परत आले नसते प्रेमाची भीक मागायला. अगं माझ्यासारखा फाकड्या नसन भेटला म्हणून तर तू आली इकडं. अरे काक्या, पाया पडते तुझ्या. आता बस कर की, बस करणार रे पिल्या. अरे माझ्यासोबत फक्त प्रेमाने 2 शब्द बोल, एवढीच अपेक्षा आहे माई. अगं अशी बोलून तर तू काशी खंडात घातली माझी हिथून तिथून. सॉरी रे पिल्ल्या, जाऊ दे की आता. तिकडे लांब, तिकडे आई घाल तुझी. उग फ्यूज उडन माझा. आधीच लय दिवस झाला मीटर जाम आहे. किती आडाड करतो रे, नाही येत तुझ्याजवळ. पण एक काम कर, तिथं चल ना झाडाखाली आपण गप्पा मारत बसू. हा आता तेवढंच राहिलंय. त्याशिवाय तरी गावातली लोक तोंडात शेण घालतात काय माझ्या? वाडकावचा मेळ लागला काय केलंय. कुठं निवांत बसायचं रे, तूच सांग. आता मी काय सांगू तुला, तूच सांग आता कुठं जायचं ती. असं केलं तर आपण पहिलं नाही का त्या उसात भेटायचं, तिकडे जाऊन गप्पा मारलं तर. अगं 2-3 दिवस झालं उसाला पाणी दिलंय का? आता काय चिखलात जायचं का लोळाय दोघांनी बी? मग काय होतंय त्याला? विसरलास काय पहिलं तुम्हाला किती उसात ओलं करायचं ते? आणि आता तर ओल्या उसात ओलं व्हायला डबलच मजा येणार की. आता आमच्या उसाची तुम्ही आईस निजवायची ठरवली तर चला मग आता काय. अय काके खरंच पिल्ल्या. गडी बऱ्याच दिवस झालं तुंबला होता,
निदान 4-5 तरी लेवल लावून येते गाडी आता. आपलं काय त्याच्या आईला आता दुसऱ्याच बघून झुरायचं काम आहे रे आई घातली. नाही भूक लागली तिच्या आईला मरणाची. पण काय खायचं? घरी सगळं संपलंय, तेल संपलंय, मीठ संपलंय, सगळं खरडून संपलंय. आणि म्हातारा बी नाही. कोण आहे म्हाताऱ्याशिवाय आपल्याला? काहीतरी डोकं चालवून म्हाताऱ्याकडून पैसे काढावं लागणारच आहेत, तेव्हा आपले चूल पेटणार आहे. राम्या डोकं चालव. होला आलं गड्या, आला 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 बरं झालं. राम राम आहे आपा, राम राम. अग ग ग ग ग ग ग ग काय टवटवी गुलाबाचं फुलच. अग ग ग ग नुसता रस गळायला लागलाय. काय जलवा म्हणायचं ही आपा, जलवा. यो तरी म्हणलं कर 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 कायचा आवाज येतोय. चपलीचा जोड बी नवाच घातला दिसतोय. जाऊन दूरसंगच. वा हे राम्या बाडकाव तुझ्यासारखा जीवाभावाचा मित्र असल्यावर हे गुलाबाचं फुल आहे ना टवटवीतच राहणार. मग आपा आमच्यासारख्या गरीबाकडे बघा जरा. अरे बायाला बघायचं सोडून तुझ्याकडे बघू काय? इतके वाईट दिवस आलेले नाहीत रे राम्या भाडकाव. हो आपा तुमचं काय 24 तास गरमच असते का? हा आम्ही व्यवहाराचं बोलतोय आपा. द्या ना जरा दाम पाणी काही. तुमचं किती मोठं काम केलंय मी. हे राम्या अरे काहीच काळजी करू नको तू. अरे तू मला खुश केलंय म्हणल्यावर अरे तुला खुश करणारच की. पण राम्या एक काम करायचं. हो आपा तुम्ही फक्त शब्द फेका. एक काय 100 कामं करतो 100. अरे मग हातरला डबल गाडी उचात. हा आपल्याला लई पाखरू आवडलंय. हो आपा तुम्ही कामापेक्षा जास्त उसाचा रस तिला पाडलाय. दुसऱ्यांदा ते होय म्हणून असं वाटत नाही मला आता. राम्या एवढा कवळा माल भेटल्यावर अरे गडबडीत खाणारच की माणूस. हो हा आणि मग थोडासा त्रास झालाच असेल काय. थोडाफार नाही आपा भलताच ताप दिलाय तुम्ही. राम्या अरे गाडी चढायला लागल्यावर हो गेअर माग पुढं करावंच लागतात ना. अरे मला काय माहिती टाकी बस्ट होईल म्हणून. अहो आपा गाडी जरा मोसम मध्ये आणीत जा. मग कसे बी टाका ना घेर. गाडी चढायला असू उतरायला असू. हे राम्या काहीच काळजी करू नको. हा इथून पुढे जरा दमाने घेऊ पण लवकर गाडी हातरायचा मेळ कर गड. नाही राव आपा आता कठीणचा मेळ लावायचा. राम्या तिकडं काय बी कर बरं. हो पण त्या माय घालीला उसात आणायचं. अरे डबल काय टेबल पैसे देतो रे. हो आपा डबल टेबल पैसे म्हणल्यावर उसातच काय उसाच्या खोड्यात बिल पालती उताने व्हायला. भाडकव राम्या खोडवेत कार्यक्रम करून गावाला तमाशा दाखवायचा रे. काय राव आपा चेष्टात बोललो तरी तुम्ही राव खापदिशी बांबूच काढता बाहेर लगे. टाईट झालेला बांबूचा मार खायचा नसेल ना पडदीचे कामाला लागायचं. अयो तुमचा बांबू बाहेर निघायच्या आधी मी कामाला लागतो बाबा. पण तुम्ही पैशाचा बघा बरं का आपा नाही मेळ लागत नाही. हो जायला बाई येते का नाही. हा पाकिट आणून काय उपयोग आहे. काय दामाने चालायचं तावा इतकं कुत्र्याने उडी करतात काक्या लय ढिल्ला झाला बाबा तू. थांब इथंच. काक्या
हे तर तू असेच दिसा ना मला. अरे मग कुणाच्या ऊसात घेऊन आलाय? अगं आपल्या ऊसात पाणी गेलंय मोठं. हे जवळच्याच मित्राचा ऊस आहे. तुला काय करायचंय? चल. अरे पण कोणत्या मित्राचं आहे ते तर सांग. नाही पुढचं रान हानते बघ तू. ताट वाढलंय गाप दिशेने घ्यायचं खाऊन ती दिलं सोडून. तेल कुठून आणलं, मीठ कुठून आणलं, शेंगदाणं कुठून आणलं, ताटण वाटीन चमच्यान. तुला लय पुढचं रान हाणाय जमतंय का? घे पदर पाठ म्हण चल ऊसात. काचा काचा कापण लागा ती. चल. काग्या आय एम सो हॅपी. आपल्या जुन्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या ऊसातल्या. काक्या ए हो तिकडे. 2 हात सांगतो तुला लांब राहायचं. अरे तुला एवढी पण क्यू द्या येत नाही का रे मावर? निस्ता वस 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 करत असतो मला आई घाल्या. अगं क्यू करून करून तर माझा जीव घेतलाय तो. आता काक्या आता नाही घेत रे तू जीव. जोपर्यंत माझा जीव आहे ना तोपर्यंत तुला जीव लावेन. अगं तू माझी आईने जीवल्यापासून कुठल्याच पोरीवर माझा विश्वास नाही राहिला. अरे काक्या एकदाच विश्वास ठेवून बघ. आता नाही तुझ्या विश्वासाला तडा जाऊ देणार रे मी. असा एक ठोका देईन का नाही तुला? आता कसा विश्वास ठेवू का तुझ्यावर? तेव्हा तुला चल म्हणलं पळून तर आलं नाही. अरे काक्या तेव्हा असं केलं असतं तर मला सांग आई बापाची किती इज्जत गेली असती र. अगं आई घाले आता नाही काय तुझ्या आई बापाची इज्जत जायची ग? होय ग? अरे काक्या आता मी माझ्या पायावर उभी राहिले मग आता काही अडचण नाही येणार. अगं तू तुझ्या पायावर उभा राहिलीच आता. आणि तुझे आई बाप माझ्या सगळं लग्न लावून देते तुझं. अरे हो रे काक्या माझ्याच आई बापांनी परमिशन दिली कुठलाही नवरा कर म्हणून. काय कवटी फवटी फेलाय का ग? अगं माझं लग्न झालंय. तू एखादा दुसरा बघ आणि तुझी घाला आहे त्या संग. काक्या मी काय तुला पागल पिगल दिसले काय? मी ठरून आले लग्न करीन तर तुझ्यासोबत करीन नाहीतर कुणासोबत करायची नाही. अगं तू जरा पागल फिगल झालीस का? डोक्यावर फेकावर पडलीस का ग तू? माझा संसार मोडते का आता तू? ए काक्या तू काय संसार मोडायला आले नाही बरं का मी इथं. तुला आणि तुझ्या बायकोला ना सांभाळायची ताकद आहे माझ्यात कळलं का? एवढं प्रेम करते मी तुझ्यावर ऐक घाल्या. ए थांब थांब कोणतरी आलंय ग ऊसात. रुपे तुझा बरं इथून. तुझ्या घरच्याला काय आलं ना तर ओल्या ऊसात मला जाळत्यांना का? जा बरं तू. उद्या भेटते मी कळलं का? आणि कोणाच्या बापाला घाबरायची गरज नाहीये. निघा कडे निघाला तुमची आई तिकडून. गब्बर का तू? काय तुझ्या आईला पंचायत आली माझ्या जीवाला का? पाहायला गेली रे बाबा एकदाची स्पीड आहे. नुसतं टकरो उगत टांग 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 करून टाकलं होतं बाबा दलिंद्रीने. काय कन पाहिला पण माझा कुणीतरी वास काढी चालते इथे. बघूनच येतो त्याच्या मायला कोण येते. घटली गेली काय किंवा घटमध्ये लाल त्याला पाका बिलो डेंजर आहे. दिसाने गेली काय झाला काही कार्यक्रम सक्सेसफुल. आई घातली काका बिलो डेंजर आहे वा. गावाचा विकास दिला सोडून ऊसातच विकास लागलाय कराय. त्या मायला सचिनराव ज्या नारड्याला मी बी सुरी लावली तर नाव नाही का करावं माझं बी. पुन्हा हानबिगार आपल्या वाट नाही यायला पाहिजे तू. सचिनराव काका सचिनराव ऊस मोपतात का? ऊसाच्या मुळ्या दिसतंय का नीट का? आणून देऊ दुर्बीन फिरबीन म्हणजे त्याच्या भोकातून जरा धूम करून स्पष्ट दिसन तुम्हाला. औ आयला नाही रे काका सहज आपलं रानात फिरत फिरत आलतो. हा आम्हाला माहिती ना आमची हिथून तिथून आईनीच वय आलात तुम्ही. ती आयला काका माफ कर र पण ती मॅडम खालून वरून घाम निघुस्त चढून जाती र. तिच्या भेन करतो रे सगळं. अरे सचिनराव काल टेन्शन घेतो रे त्या मॅडमचं. अरे फाकड्याने समजा नियोजन केलंय तिच्यावर चढायचं. औ आयला काका करला का त्या मॅडमचं काहीतरी. अरे तू टेन्शन घेऊ नको त्या मॅडमचं. पर सच्या आयला तुला चिकना दिसायला लागलं रास.
केसन फिसन दाढीन फिडीन अगं बाया 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 पर सच्या अरला का तुझं वय त्याची यायला कचाकच पुरी उसात न्यायच्या रे त्यांना रस पाजायचा तू थोडा प्यायचा ती दिलं सोडून आणि उगलं का त्या उसाच्या भोवती लोक येड हा आणि तो डोकरासारखं काय तुला अकल फिकल आहे का रे डंगूळ कायला का काका एवढं कुठलं नशीब आमचं पागलच कर सच्या तू तुझी बी झाली कवटी फेल दलिंद्रिया आरती गोरखनानाची गंगी फुल लाईन मारती तुझ्यावरती तिच्याकडे लक्ष देईन जरा अयो काका खरंच म्हणतो काय मी लक्षच नाही दिलं तिच्यावर अरे तुझं लक्ष जाग्यावर असलं तर देशील ना हा तू काय कर एक काम कर उद्याच्याला दिवस मावता गावात ये हो तुझं तिथं जरा मस्त जुटून देतो हा म्हणजे करताना बाणगडी उसात बेट्यानो अयो काका तुझे उपकार कसे फेडू रे हा तुझा ऊस तोडायला आला ना मला बोल मला तुझा फुकट तोडून देतो का नाही ऊस बघ अय सचिनराव माझ्या काय ह्याला ऊसात टेन्शन घेतो तो अरे मी समर्थ आहे माझा ऊस नाही ह्याला हो फक्त तू एक काम कर तुझ्या ऊसाची कांडी त्या वऱ्यात बुडून चिक्कीचा गुळ कसा खायचा ना ती बघ फक्त हो व्हायला काका तुझ्यासारख्या माणसाचा आशीर्वाद असल्यावर चिक्कीचा गुळ काय गुळाची ढेबी फोडून खायची तयारी आहे आपली चांगल्या कामाला उशीर कशाला करता मस्त बघ उग वरची खालची की असं उग चकाट काढा हा उग पकारे गुटी सारखं उग गुळगुळीत दिसलं पाहिजे ना बाबा हो हो काका हे काय आता लगेच लागतं तयारीला काय निघा मग अरे आपल्याला का करावं म्हणतात हा कोंबडा भाग द्यायच्या आधीच झापाखाली कोणला का नाही हा उग एक काय मग उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड मग उसतली भानगड